विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण माझा आयसर एक्झामचा व्हिडिओ पाहिला, अनेकांनी त्याला खूप लाईक केलं, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, JEE आणि नीट एक्झामिनेशनच्या पलीकडेही अशा खूप साऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत ज्यात आपण करिअर करू शकतो, उत्तम करिअर करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना अशा अनेक प्रवेश परीक्षांबद्दलची माहिती व्हावी एवढाच माझा उद्देश आहे. आज आपण ज्या प्रवेश परीक्षेबद्दल जाणून घेणार आहोत त्या प्रवेश परीक्षेचे नाव आहे नेस्ट. नेस्ट मीन्स नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट एक्झाम. ही परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स द्वारा संयुक्तपणे दरवर्षी आयोजित केली जाते. जे विद्यार्थी 12वी उत्तीर्ण झालेले असतात ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. ही एक्झामिनेशन इंटिग्रेटेड MSc प्रोग्रामसाठी दरवर्षी घेतली जाते. ही परीक्षा अतिशय उत्तम दर्जाची आहे. ज्या विद्यार्थ्यांना सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात रिसर्चचे काम करून मोठ्या रिसर्च सेंटरला किंवा अणुकेंद्रात संशोधन व नोकरीचे स्वप्न आहे त्यांनी ही परीक्षा द्यायलाच हवी. ही परीक्षा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच नायसर भुवनेश्वर व मुंबई युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्स यांच्याद्वारे दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना 5 वर्षाच्या इंटिग्रेटेड MSc प्रोग्रामसाठी प्रवेश दिला जातो. या शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतल्यावर अनेक फायदे होऊ शकतात. तुम्ही विज्ञान संशोधन क्षेत्रात किंवा IITच्या अनेक कॉलेजेसमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकता. विश्वभारती विद्यापीठ कोलकाता अशा शीर्ष केंद्रीय विद्यापीठांमध्ये BSc किंवा इंटिग्रेटेड MSc कोर्सेस करू शकता. ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करू शकता आणि त्याहीपेक्षा अनेक ठिकाणी तुम्ही संशोधक म्हणून सुद्धा काम करू शकता. हे नायसर कॉलेज कॅम्पस भुवनेश्वर आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि मुंबई युनिव्हर्सिटीचं डेव्हलपमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस हे दोन्ही कॅम्पस अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे कॅम्पस आहेत. तर आता जाणून घेऊ ह्या प्रवेश परीक्षेचा सिलेबस कसा असतो. या प्रवेश परीक्षेला फिजिक्स 50 मार्क्स, केमिस्ट्री 50 मार्क्स, बायोलॉजी 50 मार्क्स आणि मॅथमॅटिक्स 50 मार्क्स असे टोटल 200 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 4 मार्क्स तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी -1 मार्क्स केल्या जात असतात. MSQ मध्ये चुकीच्या उत्तरांसाठी आणि प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी 0 मार्क्स दिले जातात. ह्या वर्षी म्हणजेच 2024ची ही प्रवेश परीक्षा जी आहे 24 जुलैला आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी अप्लिकेशन पिरियड जो होता तो एप्रिल 3 to मे 31 हा असा देण्यात आलेला होता. जे विद्यार्थ्यांनी ही तारीख मिस केली असेल त्यांनी पुढच्या वर्षीसाठी तयारी करायला सुरुवात करावी. या प्रवेश परीक्षेकरता 11वी-12वीची NCERTची पुस्तके जास्त उपयुक्त ठरू शकतात आणि म्हणून त्याचा अधिकाधिक अभ्यास करावा. या एंट्रन्स एक्झामिनेशनची ॲप्लिकेशन भरण्याकरिता जी फीज आहे ते फिमेल, SC, ST आणि दिव्यांगांसाठी ₹700 तर अदर कॅटेगरीतल्या मुलांसाठी ₹1400 फीज पेड करावी लागेल. या प्रवेश परीक्षेबद्दलची आणखी सविस्तर माहिती पाहिजे असल्यास आपण ही ऑफिशियल वेबसाईट आहे, ह्या ऑफिशियल वेबसाईटवर नक्की भेट द्या. त्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला खूप सारी आणखी जास्तची माहिती मिळेल आणि त्यातून पुढच्या वर्षीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशी करता येऊ शकेल या दृष्टीने पूर्णपणे माहिती घ्या. तसेच याचा कम्प्लीट सिलेबस जो आहे तो सुद्धा तिथे पूर्णपणे उपलब्ध आहे. तो पण तुम्ही लिहून ठेवा आणि आत्ताच तुमच्या डायरीमध्ये पण नोंद करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली नेस्ट परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती. ही माहिती निश्चितच तुम्हाला फार उपयोगाची ठरणार आहे. ही माहिती तुम्ही लिहून ठेवा, ही माहिती सेव्ह करून ठेवा, इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त ठरली असेल, तुम्हाला ही नवीन एक परीक्षेबद्दलची माहिती झाली असेल तर त्याला लाईक करा. असे अनेक आपल्याला नवीन परीक्षेबद्दलची माहिती देण्यासाठी सातत्याने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल. धन्यवाद.